नमस्कार लाडक्या बहिणींनो, मार्च आणि एप्रिल 2026 हा हप्ता जमा झाला आहे, पण अजूनही हजारो महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. तुमच्याही खात्यात 3,000 रुपये आले नाहीत तर या 5 मोठ्या कारणापैकी एक कारण तुमच्या सोबत असू शकतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नाहीतर तुमचा पुढचा हप्ता देखील अडकू शकतो. सध्या अनेक महिलांना एकच प्रश्न पडला आहे, आमच्या खात्यात पैसे का आले नाहीत? यामागे काही महत्वाची कारणं असू शकतात. कारण नंबर 1, आधार लिंकिंग प्रॉब्लेम. जर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर डीबीटी पेमेंट फेल होऊ शकतं. कारण नंबर 2, बँक अकाउंट इनॅक्टिव्ह. खूप दिवस व्यवहार नसल्यास खाते इनॅक्टिव्ह होतं. अशा खात्यात सरकारचे पैसे जमा होण्यात अडचण येऊ शकते. कारण नंबर 3, नेम मिसमॅच. आधार, बँक आणि ऍप्लिकेशन मधील नाव वेगळं असल्यास व्हेरिफिकेशन अडकू शकतं. कारण नंबर 4, डीबीटी डिसेबल्ड. काही खात्यामध्ये डीबीटी ऑप्शन बंद असतो, यामुळे पेमेंट प्रोसेस थांबू शकते. कारण नंबर 5, व्हेरिफिकेशन पेंडिंग. सरकारकडून काही अर्जांची नवीन तपासणी सुरू असल्याची चर्चा आहे, म्हणून काही पेमेंट्स होल्डवर जाऊ शकतात. महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरण्याची गरज नाही. काही वेळा पेमेंट्स बॅच वाईज पाठवले जातात, म्हणून उशिरानेही पैसे येऊ शकतात. तुमच्या खात्यात पैसे आले का? कमेंटमध्ये येस किंवा नो नक्की लिहा. आणि अशाच रोजच्या लाडकी बहीण योजनेच्या ताज्या अपडेटसाठी MM-Info या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.